तर पुण्यात सकाळपासूनच पावसाची बॅटिंग सुरू आहे। काही दिवसांपासून पाऊस या ठिकाणी विश्रांती घेताना दिसलेला होता, पण पावसानं कमबॅक केलेला आहे। पावसाचा जोर आणखीन वाढेल असा अंदाज आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळपासून पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये सकाळपासून पावसाची रिमझिम आणि जोरदार पाऊस आहे तो आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची ही काहीशी अडचण आहे ती झालेली आहे। सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक त्याचबरोबर विद्यार्थी आहेत त्यांना पावसामुळे भिजत बाहेर पडावं लागलेलं आहे। त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे। सकाळपासून पुणे शहर आणि घाट माथ्यांवर मुसळधार पाऊस बरसतोय। आता पावसाचा जोर आहे तो काहीसा ओसरलेला आहे। उद्यापासून पुणे शहरासह राज्यातल्या काही भागांमध्ये पावसाचा जोर हा कमी होईल आणि रिमझिम पाऊस पडेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। पुणे शहर असेल त्याचबरोबर राज्यातल्या इतर भागांमध्ये उद्या सुद्धा पावसाचा जोर हा हळूहळू कमी होणार आहे। खास करून मराठवाडा आणि विदर्भात हा पाऊस आहे तो आणखीन कमी होण्याची सुद्धा शक्यता आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। मात्र पुणे शहरातला जो घाट माथ्यांचा भाग आहे, धरण क्षेत्र आहे, तिथं मात्र उद्या सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग आहे ती असेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। पुणे शहरामध्ये मात्र आज पुरताच हा पाऊस असेल आणि संध्याकाळनंतर पावसाचा जोर आहे तो सुद्धा कमी होणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।